नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे। ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण तुम्हाला मालिकेमध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे। कारण आता राकेश खूप असा अगदी हुशार वागून अर्णव आणि मामा यांना सुद्धा फसून अर्णव ईश्वरी यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो। अर्णवसमोर जेव्हा हे आता सत्य राकेशचं येतं तेव्हा आता राकेशला आणि ईश्वरीला दूर करण्यासाठी म्हणजे ह्या नराधमाला अगदी ईश्वरीचं अगदी जे काही उद्ध्वस्त करणारं आयुष्य आहे तर ते वाचवण्यासाठी मात्र अर्णव खूप प्रयत्न करतो। परंतु त्यात म्हणजे आता हा राकेश आहे तर राकेश प्रत्येक अगदी हुशार चालाक अगदी प्लॅन करून मात्र सगळे काही प्लॅन मात्र तो फ्लॉप करत असतो। आता अर्णवला खूप राग येतो कारण आता इतकी मेहनत करून ईश्वरी तर त्याच्याशी बोलायला तयार नसते, पण तरीसुद्धा मात्र अर्णवने आता आपला एक जे काही मामा आहे तर मामांच्या मदतीने एका माणसाला आता कॅफेमध्ये ईश्वरीला भेटायला सांगितले असते। कारण ईश्वरी भेटायला तयारच नसते म्हणून अर्णवने हा प्लॅन केलेला असतो मामासोबत। तेव्हा आता जेव्हा ईश्वरी इतकी मोठी ऑर्डर मिळणार म्हणून तेथे आलेली असते, परंतु आता राकेशला हे सर्व माहिती झालेले असते कारण मामाच्या रूममध्ये मामा कुणाशी बोलतो काय बोलतो हे सगळं काही आता राकेशने तेथे कॉन्टॅक्टद्वारे सगळं काही त्याला ऐकू येत असते। आणि त्याने आता सर्व तयारी करून आता हा अर्णव आणि मामा या दोघांचं नक्की काय प्लॅन आहे आणि आता नक्की ते ईश्वरीला आपल्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतील म्हणून तो खूप हुशार बनत असतो। आणि यात म्हणजे तो संजयला पुढे घालत असतो। प्रत्येक क्षणाला तो आता म्हणजे संजयला खबर देत असतो की ईश्वरी इकडे जाते ईश्वरी तिकडे जाते। कारण अर्णवच्या बाबतीत आता संजयला खूप असा राग आलेला असतो। संजय आता अर्णववर खूप भडकलेला असतो म्हणून तो ईश्वरीला भेटून देत नाही। आता मात्र जेव्हा आता मामा आणि अर्णव या दोघांनी जो प्लॅन केलेला आहे तर तो प्लॅन मात्र उद्ध्वस्त करण्यासाठी मुद्दाम राकेश संजयला फोन करतो आणि त्याला तिकडे पाठवतो। तर संजयने मात्र आता अर्णव आणि ईश्वरी या राकेशचं ऐकून या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला असतो। कारण एकतर संजय हा जे काही आहे तर अर्णववर नाराज असतो आणि राकेश त्यात म्हणजे आणखीन भर घालत असतो। म्हणून मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघं एकमेकांना भेटू नाही आणि ईश्वरीला आता हे राकेशने म्हणजे जे काही फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अर्णवने हे सर्व सांगू नये यासाठी राकेश पूर्ण प्रयत्न करत असतो। परंतु देवकृपेने मात्र आता ईश्वरी तर अर्णववर प्रेम करत असते। तिच्या मनात आता अगदी एक असं वादळ उठलेलं असतं की एकतर बाबांचं ऐकावं किंवा म्हणजे अर्णव सरांचं ऐकावं, कुणावर विश्वास ठेवू हेच काही कळत नसतं आणि राकेश तर ईश्वरीला पूर्णपणे फसवत असतो। त्यानंतर मात्र आता जे काही संजय हा ईश्वरीला तेथून रागाने घेऊन येतो। रागाने घेऊन आल्यानंतर तो आता ईश्वरीला म्हणतो की हे बघ, आत्ताच्या आत्ता मी लग्नाचा मुहूर्त काढणार आहे आणि तुझं राकेशबरोबर घाईने लग्न होत आहे कारण जे काही मी तुला सांगत आहे तर ते तू ऐकायला तयारच नाही। आता अर्णव इकडे पूर्णपणे आता ह्या राकेशच्या वैतागलेला असतो कारण राकेशचं जे काही वागणं आहे ते पूर्णपणे बदलतच आहे। अर्णवने त्याला इतकं समजावून सुद्धा राकेश ऐकायला तयार नसतो। तो ईश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतच असतो आणि त्यात म्हणजे त्याने अंजलीला मारण्याची सुद्धा धमकी अर्णवला दिलेली असते। म्हणून आता अर्णव खूप विचार करतो, एकतर आता ईश्वरीला ह्या सगळ्यातून वाचवायचं आणि आपल्या अंजली ताईला म्हणून त्याने घाईने आता ह्या सर्वावर एकच उपाय आहे की लावण्याशी लग्न तोडून तो ईश्वरीला जबरदस्तीने मंदिरात घेऊन जातो आणि तिच्याबरोबर लग्न करतो। परंतु त्यानंतर मात्र आता जे काही होणार आहे संजयचे सुद्धा आता लवकरच डोळे उघडणार आहे कारण इतके दिवस राकेशचं ऐकणारा संजय एक दिवस मात्र आता खूप असा वैतागून तो सुप्रियासोबत मंदिरात गेलेला असतो। आणि आता इकडे अंजलीला सुद्धा आता इच्छा झालेली असते। अंजली राकेशला खूप अशी विनवण्या करत असते की हे बघा, आता मी प्रेग्नेंट तर आहे परंतु आपल्या बाळाला देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आणि माझं जे काही व्रत आहे तर ते पूर्ण करण्यासाठी प्लीज आपण देवप्पाच्या मंदिरात जाऊयात। राकेशला तर असं वाटतं की बरं आता अंजलीचं ऐकायला हवं आणि आता आपण तिला तिकडे घेऊन जाऊ आणि तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू असा त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो। म्हणून तो आता या अंजलीसोबत अगोदर मंदिरात जायला तयार होतो आणि त्याच मंदिरात मात्र आता
इकडे हा राकेश आहे तर राकेश अंजलीसोबत आलेला असतो आणि तेथे आता संजयसुद्धा सुप्रियासोबत तेथे आलेला असतो. आता तेथे आल्यानंतर मात्र आता जे काही संजयच्या नजरेआड होतं तर राकेश हा अंजलीला अगदी जवळ असतो. तर अंजली म्हणते की हे बघा मला चक्कर आलेली आहे. तेव्हा राकेश आता अंजलीच्या खूप अशा जवळ असतो आणि तो तिच्यासमोर नाटक करतो, तिला जवळ घेतो. अंजली तू स्वतःची काळजी घे. आता प्रेमाचं नाटक तर त्या अंजलीसोबत करतच असतो आणि तसेच नाटक तो आता अंजलीला फसवत आहे. अंजलीला काही आपल्यावर डाऊट येऊ नये कारण अर्णव तिला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावेळेस मात्र आता अंजलीने आपली बाजू घ्यायला हवी आणि त्या अर्णववर विश्वास ठेवायला नकोय म्हणून तो आता अंजलीसमोर अगदी प्रेमाचे हे नाटक करत असतो. तेव्हा आता संजयला एक कळत नाही. संजय म्हणतो की हा राकेश आहे आणि हा राकेश कोणत्या मुली म्हणजे ती कोण आहे नेमकं, ती बाई नक्की तो तिला इतकं जवळ का घेतो, तिला चक्कर आली, तिला त्याने तर अगदी एका पत्नीप्रमाणे धरलेला आहे आणि जोडीने मात्र आता तो तिच्यासोबत आलेला आहे. संजयला आता हे बघून धक्का बसतो. संजय आता विचार करतो की आता हा नक्की राकेशच आहे का म्हणून तो कॉल करतो आणि त्याच वेळेस राकेशचा फोन वाजायला सुरुवात होते. राकेशला एक कळत नाही की हा म्हातारा आता कशाला फोन करीत असेल म्हणून तो आता घाईने फोन कट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि संजय तर आता हे बाजूला उभं राहून सर्व काही बघत असतो कारण सुप्रिया मंदिरात गेलेली असते आणि काही फुलांची जी काही ताट वगैरे आहे, जी काही फुलांची थाळी वगैरे आहे म्हणजे पूजेसाठी तर ती सुप्रिया विसरलेली असते म्हणून ती थाळी घेण्यासाठी तो आता जरा बाजूला आलेला असतो आणि तेव्हा त्याच्यासमोर हे दृश्य संजयला दिसते. संजयला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. संजयला अगोदरसुद्धा आता राणी साहेबा या नावाने जो काही राकेशच्या मोबाईलवर कॉल आलेला असतो ते बघून आता संजयला डाऊट तर असतो. तेव्हा आता संजय म्हणतो की आता हा माणूस आपल्याला फसवत आहे, नक्की हे कोण आहे हे आपल्याला शोधून काढावेच लागेल कारण राकेश आपल्याला फसवतोय, आपल्या हातून खूप मोठी चूक होते हे आता संजयच्या लक्षात यायला सुरुवात होते. आणि आता संजयच्या हे सर्व लक्षात आल्यानंतर संजय पुन्हा आता ज्याचा मोबाईल आहे तर तो शोधण्याचा प्रयत्न करणार असतो. त्यानंतर मात्र आता संजय हा सुप्रियाला म्हणतो की चल आत्ताच्या आत्ता इथून चल. संजयचं कशातही मन लागत नाही. संजय मात्र आता राकेशच्या पाठीमागे त्याचा पाठलाग करत असतो. राकेशला आता याचा डाऊट आलेला असतो. राकेश म्हणतो की नक्की हा आपल्या मागे काहीतरी शोधण्याचं काम करतोय, ह्या म्हाताऱ्याला वठणीवर आणावं लागेल आणि जर याच्या लक्षात आले तर हा ईश्वरी आणि आपलं लग्न नाही होऊन देणार. म्हणून मात्र आता खूप घाईने मात्र त्याने आता इतकं म्हणजे संजयला फोन केलेला असतो, सुप्रियालासुद्धा आणि त्यात म्हणजे आत्याला तर पुढे घातलेलं असते. आत्याला म्हणतो की काही झाले तरी ईश्वरीसोबत मला लग्न करायचं आहे, परंतु त्या अगोदरच आता इकडे अर्णवने तर लग्न करण्याचा आणि ईश्वरीला पळून नेण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर मात्र आता राकेश खूप घाई करत असतो परंतु संजय ऐकायला तयार नसतो. संजय म्हणतो की लग्नाला काय इतकी घाई करतात राकेशजी तुम्ही, कारण आता संजय जरा राकेशशी वेगळ्या पद्धतीत बोलत असतो. संजयला तर माहितीच आहे की नक्की हा आपल्याला फसवतोय आणि राकेशच्या सुद्धा लक्षात आलेले असते की हा जो काही आहे तर याला डाऊट आलेला आहे, नक्की हा आपलं ईश्वरीचं आणि आपलं लग्न फेटाळू शकतो. त्यानंतर मात्र आता तो अगदी चहा बनवण्याचं नाटक करायला सुरुवात करतो. संजयच्या खूप पुढे पुढे करत असतो आणि संजयला म्हणतो की हे बघा मी तुम्हाला चहा वगैरे करतो सासरी बुवा आणि तुम्ही काही काळजी करू नका, ईश्वरी आता माझी होणार आहे, ईश्वरीची काळजी करणं सोडून द्या. तेव्हा आता संजय फक्त होला हो करत असतो. संजय म्हणतो की हे बघा राकेशजी तुम्ही लग्नाची इतकी घाई करू नका आणि लग्नाची घाई इतकी करू नका म्हटल्यानंतर मात्र आता राकेश म्हणतो की नक्की याला आपल्यावर काहीतरी संशय आहे, डाऊट आहे, आता आपल्यालाच काहीतरी आता बंदोबस्त करावा लागेल. संजय मात्र आता हे लग्न अगदी थांबवण्याचं ठरवतो आणि त्याच वेळेस मात्र आता पुन्हा संजयने विचारलेलं असतं की ही राणी साहेबा कोण आहे. तेव्हा आता संजयने एका मुलीला फोन देऊन आता तो फोन तिचा आहे आणि ती अनाथ आश्रमातील आहे असे आता संजयसमोर खोटे सांगण्यासाठी ह्या राकेशने सांगितलेले असते. तेव्हा आता तरीसुद्धा संजयचा विश्वास बसत नाही. त्यानंतर मात्र आता हा संजयसमोर सर्व सत्य येते. अंजली ही त्याची बायको आहे आणि संजय पूर्णपणे आता जे काही पुरावे आहे ते गोळा करतो
आणि आता ईश्वरी आणि राकेश या दोघांचं लग्न मोडण्याचा त्याने निर्णय घेतलेला असतो. पण त्या अगोदर हा नराधम आहे तर तो संजयला आता अगदी इतका म्हणजे त्रास देतो. संजयच्या डोक्यामध्ये मागून येऊन जो काही त्याने रॉड घातलेला आहे तर तेव्हा आता संजय बेशुद्ध पडलेला असतो. आणि हे सर्व सत्य त्याच्यासमोर आल्यानंतर संजयला आता एक खूप मोठा पॅनिक अटॅकसुद्धा आलेला असतो. संजयची अवस्था खूप बिकट असते. आणि त्यानंतर आता आणि अर्णव मात्र एकमेकांशी याच विषयावर बोलण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात संजय हा इतका म्हणजे त्याच्या जीवाला धोका आहे, त्याला घाईने हॉस्पिटलला नेले जाते. आणि आता नम्रता ही ईश्वरीला फोन करते आणि बाबा असं म्हणते तर ईश्वरी म्हणते की बाबांना काय झाले. तर घाईने मात्र ईश्वरी आता तिकडे जायला निघते हॉस्पिटलला. तेव्हा नम्रता सगळं काही सांगते की बाबा कोणत्या हॉस्पिटलला आहे, कुठे आहे. कारण आता संजयला राकेशवर अगदी संशय आलेला असतो आणि ईश्वरीसोबत त्याचं लग्न होऊ नये म्हणून आता त्याला ईश्वरीला सांगायचे असते. आता संजयची अवस्था खूप अशी बिकट असते. संजय मात्र आता कोमात गेलेला असतो, त्याला व्यवस्थित बोलतासुद्धा येत नाही. तेव्हा या राकेशने पूर्णपणे बंदोबस्त करून संजयची अवस्था अशी करून ठेवलेली असते. त्यानंतर आता ईश्वरी खूप रडतच तेथे येते आणि तिच्या पाठोपाठ अर्णव तिथे आलेला असतो. तेव्हा आता ईश्वरी अर्णवच्या मिठीत येऊन खूप रडत असते. तिला आता हेच कळत नाही की आता अर्णव सरांना काय सांगू. कारण सगळ्यात जास्त आता अर्णव तिला जवळचा वाटत असतो म्हणून ती अर्णवच्या मिठीत येऊन खूप रडते. आता राकेश बाजूलाच उभा असतो. आता राकेश रागाने मात्र अर्णवकडे पाहत असतो आणि अर्णव रागाने राकेशकडे बघत असतो. आता राकेशचं जे काही सत्य आहे तर ते सांगता ईश्वरीला राहून गेलेले असते. आता ईश्वरी फक्त अर्णवची साथ शोधत असते. कारण आज तिच्यावर जे संकट आलेलं आहे तर त्यात फक्त अर्णव तिची साथ देत असतो. आता जेव्हा हा संजय शुद्धीवर येणार असतो तेव्हा मात्र तो सारखा या राकेशकडे बोट दाखवत असतो. परंतु आता कुणाला काही समजत नाही की नक्की हा संजय काय म्हणतो. कारण संजय हा कोमात गेलेला असतो आणि त्याला बोलतासुद्धा येत नाही व्यवस्थित. म्हणून आता कुणाचंच काही त्याला नक्की समजत नाही, बोलता येत नाही. म्हणून सर्वजण आता संजयच्या ह्या अशा अवस्थेला खूप टेन्शनमध्ये येतात. सर्वांना खूप काळजी वाटते संजयची अवस्था झाली म्हणून. त्यानंतर मात्र राकेश तर खूप खुश असतो. कारण आता त्याला इतका आनंद झालेला असतो की कारण संजय आपलं लग्न मोडणार होता त्या अगोदरच आपण त्याचा पूर्णपणे बंदोबस्त केला. परंतु आता ह्या अर्णवचा सुद्धा आपल्याला असंच बंदोबस्त करावा लागेल. तेव्हा आता अर्णव मात्र ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे बघ मिसिंदोर, मला जे काही तुझ्याशी बोलायचं होतं आत्तापर्यंत ते बोलण्यासाठी मी तुला खूप काही अगदी म्हणजे प्लॅनसुद्धा केले तुला बाहेर नेण्यासाठी. पण हे सत्य सांगता राहिले आणि तेवढ्याच संजयला शुद्ध आल्यासारखे होते. तर ईश्वरी धावतच आत जाते, अर्णवसुद्धा धावतच गेलेला असतो. तेव्हा आता राकेश समोर असतो तर संजय सारखं राकेशकडे बोट दाखवत असतो. अर्णवने मात्र हे सर्व ओळखलेले असते की नक्की संजयला डाऊट आलेला आहे. आणि आता संजय मात्र हात जोडून अर्णवची माफी मागण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस अर्णवला सर्व काही समजते की म्हणजे जो काही ईश्वरीच्या बाबांचा गैरसमज झालेला आहे तर तो दूर झाला आणि ते राकेशचं खरं रूप त्यांनी ओळखलं. म्हणून आता तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आता अर्णव हा ईश्वरीला तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जे काही संजयला सांगायचे आहे ते. परंतु ईश्वरी रडत असते. ईश्वरीला आपल्या बाबांची ती अवस्था देखवत नाही. तर अर्णव ईश्वरीला राकेशच्या तेथे समोरच अगदी मिठीत घेतो, तिला समजावतो, हे बघ ईश्वरी, मी आहे तुझ्या पाठीशी, मी काही तुझं असं बरं वाईट होऊन देणार नाही. म्हणून आता ईश्वरीला तो प्रेमाचा आधार देत असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.